पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करण्याची मागणी आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते। 31 मार्चपूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी मंडळाच्या पुढाकाराने मूर्तिजापूर येथे 21 फेब्रुवारीला आठवण मोर्चाही काढण्यात आला होता। त्यावेळी बैलगाडी ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी झाले होते। आता अर्थसंकल्पात काही तरतूद होईल अशी अपेक्षा असताना सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे या मुद्द्यावर जांभा खुर्द येथे बैठक घेत आंदोलनाबाबत चर्चा झाली। यानंतर प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉयज क्लब यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। या निवेदनावर स्नेहलता तायडे, कैलास साबळे, हरिदास फुके, विक्की तिवारी, तुषार हागे, सुदामराव तायडे, निखिल गावंडे, प्रफुल्ल मालधुरे, कृष्णकुमार शुक्ला, गोपाल तायडे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानिया, सेवकराम लहाने, प्रमोद राजनंदेकर, श्रीकांत वानखडे, सुरेश घाटे, अजय हांडे, जानराव मोळे, सुधाकर गौरखेडे, डॉक्टर अजय संजय उमाळे, हरिभाऊ वानखडे, अरुण बोंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सरकारने अंदाजपत्रकात आश्वासन देऊनही कर्जमाफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्याने शेतकरी पेटून उठणार आहे। ही होतीची आताची लेटेस्ट बातमी। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।